आदि शक्ती मुक्ताबाई की जय। अप्राप्त विषय प्राप्ति कारणा भावेपि प्राप्यता मिथ्याकारकश्चित्तवृत्ती विशेष कामः। जो विषय आपल्याला प्राप्त नाही तरी त्या विषयाच्या कारणाचा अभाव आहे, तरी पण आपल्याला असं वाटतं की तो विषय आपल्याला प्राप्त झाला पाहिजे, अशी जी चित्तवृत्ती तिला काम असे म्हणतात। याच्यावर एक कथा आहे। हिरण्यकशिपू नावाचा एक राक्षसांचा राजा होता। त्याचा एक निकुंभ नावाचा सेनापती होता। त्याचे दोन मुलं होते, सुंद आणि उपसुंद। ते ब्रह्मदेवाची त्यांनी लय मोठी तपस्या केली। ब्रह्मदेव त्यांना प्रसन्न झाले। मग ब्रह्मदेव म्हणतात, वरम रुही, जे मागायचं ते मागून घ्या। मग ते मागितलं ते आम्हाला अमर करा, आम्हाला काय करा, अमर करा। मग ब्रह्मदेव म्हटले, मीच अमर नाहीये तर तुम्हाला कुठून अमर करावं। मग बरं, मग एक काम करा की आम्हाला आमच्या दोघांशिवाय तिसरं कोणीच नाही मारू। आम्ही जेव्हा एकूणमुखाने मारू तेव्हाच आमचं मरण येऊ, तिसरं कोणीच नाही आम्हाला मारू। मग ते ब्रह्मदेव गेले। मग इकडं तिकडं फिरू लागले। मग गेले, कोणाचा श्राप लागे ना काही वहिना। मग हे स्वर्गात गेले। मग स्वर्गात गेल्या मग सगळे देव तिथून पळाले। लगे सगळे देव ब्रह्मदेवाजवळ। मग ब्रह्मदेवानं एक युक्ती लढवली की मग जगात जिथल्या सुंदर वस्तू आहे त्याच्यातलं फक्त तीळ सुंदरता काढली आणि त्या सुंदरतेपासून एक अप्सरा बनवली। तिचं नाव होतं तिलोत्तमा। तिलोत्तमा होतं। मग ब्रह्मदेवानं तिलोत्तमाले इकडं पाठवलं उपसुंदाकडं। मग ती गेली आणि बगीच्यात फुलं तोडायला लागली। मग सुंद आणि उपसुंदानं तिले पाहिलं। मग सुंदानं धरला उजवा हात आणि उपसुंदानं धरला डावा हात। मग ते म्हणे, हिच्याशी मला लग्न करणे, दुसरा म्हणे मला हिच्याशी लग्न करणे। मग ती तिलोत्तमा म्हणली की थांबा, तुम्ही दोघं युद्ध करा आणि मग त्या युद्धातून जो जिंकन त्याच्याशी मी लग्न करेन। मग ते लढायला लागले। तर मग त्याच्यात कोणी जिंकेना। मग ते एकूणमुखाले लढायला लागले आणि एकूणमुखाले मारून मेले ते। मग तिलोत्तमा यायला प्राप्त होती का नाही? मग प्राप्त कशी नव्हती? हे राक्षस आणि ती अप्सरा